नमस्कार. मी आज मित्रांनो तुम्हाला एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आपण सगळीजणं नेहमी म्हणत असतो की मुंबई आपली आहे, आपल्या मराठी माणसांची आहे. मुंबईत फक्त मराठी माणसांचा आवाज किंवा मराठी माणसांचंच चालणार किंवा मराठी लोकांनी जे 105 हुतात्मे झाले मुंबईसाठी, त्यामुळं मुंबईवर पहिला अधिकार मराठीचा असावा. हे सगळ्या मित्रांनो फक्त आता बोलण्याच्या गोष्टी राहिल्यात. तुम्हाला जर प्रत्यक्ष सत्य परिस्थिती बघायची असेल तर तुम्ही मुंबईतल्या कोणत्याही भागात जावा. ते 70 ते 75% आता अमराठी लोक राहतात. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करा, तुम्ही बसमध्ये प्रवास करा किंवा तुम्ही मेट्रोमध्ये जा, अजून कोणत्याही जे पब्लिक सेक्टर आहेत, पब्लिक प्लेस आहेत, तिथे तुम्ही जा, तुम्हाला हिंदीच बोलावं लागते. म्हणजे इथे अमराठी लोकांचा एवढा भरणा झाला आहे आणि याला जबाबदार आपणच आहोत. आपलेच नेते मंडळी आहेत. मुंबईतले बरेचसे आमदारच अमराठी आहेत. त्यामुळं आता तुम्हाला थोड्याच वर्षांनी मुंबईची भाषा ही हिंदीच होणार आहे. हे सत्य तुम्हाला मानूनच चालायचं आहे. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही मुंबईतले रिक्षावाले घ्या, 70 ते 75% अमराठी, परप्रांतीय. त्यानंतर मुंबईतले तुम्ही स्टॉल्स घ्या, जे खाऊ गल्ल्या वगैरे असतात ते घ्या, तुम्हाला 90% परप्रांतीय लोकांकडेच गेली. त्यानंतर तुम्हाला मुंबईतले हॉटेल्स घ्या, शेट्टी लोकांचे, अमराठी लोकांचे, मराठी माणसांचे आहेत कुठं? असं नाही. आणि तुम्ही म्हणाला आता की मग मराठी माणसाला प्रॉब्लेम काय करायला? मराठी माणसाला प्रॉब्लेम काहीच नाही, पण मराठी माणसाला संधी तर द्या. त्याला संधीच राहिली नाही. कोणत्याच क्षेत्रात मराठी माणसाला संधीच मिळत नाही. तुम्ही ड्रायव्हर्समध्ये घ्या किंवा अजून आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट निघतात, ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? सगळे अमराठी. आणि जे कॉन्ट्रॅक्टर अमराठी आहेत ते काय आपल्या मराठी माणसाला कामं देणार आहेत का? नाही. ते काय करतात, मग त्यांचीच माणसं आणतात, त्यांच्याच माणसांना कामं देत आहेत. आता मुंबईमधले तुम्ही पार्किंगचे जे टेंडर निघतात, कोण भरतं आहे? सगळे अमराठी भरतात. आणि मग ते जे पार्किंगला गाड्या लावायला जे काही मुलं वगैरे लागतात, ते त्यांचीच लोक घेऊन येतात. आणि मग एकदा त्यांची लोकं आली का मग ती त्यांना इथे स्थानिक करतात. म्हणजे त्यांना रॅशन कार्ड म्हणा, आधार कार्ड म्हणा, वोटिंग कार्ड म्हणा, त्यांना सगळं इथलं काढून देते. आणि काढणारे कोण आहेत? आपलेच आहेत. 2-2 हजार, 2,500 2,500 रुपयामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना काढून मिळतात. त्यामुळे त्यांचा काय कुठं अडत नाही. तुम्ही उगाच वरडून मुका मुंबई मराठी माणसांची आहे, मराठी लोकांना इथं बोलायलाच पाहिजे, असं काही राहिलं नाही आहे. इथे काय होतं आहे, आपलीच लोकं आपलीच मारायला निघालीत. त्यांना परप्रांतीय लोकांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळत आहेत. त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात मिळत आहेत, अगदी स्वस्तामध्ये. त्यामुळं त्यांचं कुठं अडत नाही. तुमची मराठी त्यांना आली नाही आली त्यांना काय फरक पडत नाही. आणि त्यामुळे ते एवढे माजलेत की त्यांना घंटा फरक पडत नाही. आम्ही नाही बोलणार, तुम्हाला काय फरक पडतं आहे? आणि खरं आहे की मुंबईत आता एवढी लोकसंख्या झाली, मुंबईत एवढी महागाई झाली. मुंबईतले जे काही नेते आहेत, जे मुंबई करत असतात, एवढी वर्षे मुंबई त्यांच्याच ताब्यात होती ना. का नाही एखादे कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे बरेचसे मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट मराठी माणसांना दिले? मराठी माणसाला तुम्ही आर्थिक स्टेबल तर करा, ज्याला मुंबईत राहणं परवडेल. तुम्ही जे मोठे मोठे टॉवरसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या, त्यामुळं काय झालं आहे, जी लोक मराठी कुटुंब एकत्र राहत होती तिथे टावर झाले 40-40, 25-25 माळ्याचे. आता त्यांचा मेंटेनन्स आहे 5,000 ते 10,000 रुपये. मराठी माणसाची म्हणजे मराठी माणूस तेवढा त्याचा खर्च त्याला परवडणार नाही 10,000 रुपये मेंटेनन्स द्यायला. त्यामुळे मराठी माणसांनी इथली जागा विकली आणि तो नाला सपारा आडपार विरारपर्यंत पोचला. तुम्ही मराठी माणूस इथं ठेवलाच नाही ना. इथे जर तुमची लालबाग, परळ, दादर, गिरगाव सारख्या ठिकाणी मराठी माणूस जेव्हा मोठ्या प्रमाणात राहत होता, त्याला तुम्ही तिथेच त्याच्या सोयीने त्याला जर दिलं असतं, तुम्ही राहायला त्याला जर परवडेल या पद्धती जर तुम्ही दिला असतात, तर मराठी माणूस बाहेर गेलाच नसता ना. मराठी माणसाची एका घरात 2-2, 3-3 कुटुंब कशी राहणार? मराठी माणसाला तशी सवय नाही एकाच घरात 2-2, 3-3 कुटुंब राहायला, जशी परप्रांतीय राहतात तसे. त्यामुळे मराठी माणसाला बाहेर पडण्यापासून म्हणजे त्यांना परिस्थिती तशी निर्माण केली की त्यांनी बाहेर जावं. आणि मग इथले जे इथल्या जागा आहेत त्या अशा बिल्डरना दिल्या
की त्या लोकांनी अशी रेट वाढवून ठेवले की मराठी माणूस इथं राहूच शकत नाही. त्यामुळे आपोआप मराठी माणूस नालासोपारा पार विरार वसई विरार तिकडे पोचला, इकडे कल्याण डोंबिवलीच्या पुढे गेला, मराठी मुंबईमध्ये राहिलाच नाही. त्यामुळं परिस्थिती आता खूप भयानक आहे. अजून तुम्ही 10 वर्ष वाट बघा, तुम्हाला इथे हिंदीच बोलावं लागेल कंपल्सरी. आत्ताही 90% तर हिंदीच बोलायला लागते. तुम्ही कोणत्याही दुकानात जा, म्हणजे अशी परिस्थिती आहे की 2 मराठी माणसं इथं हिंदीत बोलतात, कारण दोघांनाही माहिती नाही तो मराठी आहे. सुरुवातच हिंदीमध्ये करतात. त्यामुळं असं झालं आहे. मुंबईमधला तुम्ही कोणताही क्षेत्र घ्या, म्हणजे तुम्ही ज्या ज्या महत्त्वाच्या ठिकाणं आहेत मुंबईमधली, तिथे सगळा परप्रांतीयांचाच भरणा आहे. आणि कसं झालं आहे, ह्या सगळ्याला जबाबदार हे आपली नेते मंडळीसुद्धा आहेत. म्हणजे सुद्धा नाहीत, तेच आहेत. त्या लोकांनी अशा पॉलिसीज राबवल्यात की मराठी माणूस बाहेरच जाईल. मराठी माणसाला त्याने आर्थिक स्टेबल होईल कसा, मराठी माणसाकडे पैसा कसा येईल, यासाठी या लोकांना काही घेणं देणं नाही. यांनी यांच्याच फक्त तिजोऱ्या भरत राहिल्या, यांनी यांचंच फक्त बघितलं, यांच्याच मजले टॉवर कसे होतील यांनी यांचंच बघितलं. त्यांना मराठी माणसाशी काही घेणं देणं नाही, कोणालाच नाही, कोणत्याच पक्षाशी. मी काही कुठल्या एका पक्षाला टार्गेट करत नाही, कोणताच पक्ष असू दे, सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपापल्या सोयीनुसार फक्त ज्या ज्या योजना आहेत त्या राबवत गेल्यात. आता तुम्ही बघा, मुंबईमध्ये जे SRA प्रोजेक्ट होतात, त्या SRA प्रोजेक्टमध्ये राहतं आहे कोण? तुम्ही काय म्हणता की ठीक आहे, ज्याच्याकडे 15 वर्षाचा इथे रहिवाशाचा दाखला असेल तो इथला रहिवासी. अहो, असे 15 वर्षाचे पुरावे 5-5 हजार रुपयात काढून मिळतात. त्यामुळं काय होते की परप्रांतीयच लोक जास्त काढतात आणि काढून देणारे पण आपलेच आहेत. तुम्ही एखादा गोष्ट लिगली तुम्ही करायला गेलात ना, तर तुम्हाला ती होणारच नाही. तुम्हाला इलिगली करायला जा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पटापट होतात, फक्त पैसे द्या. अशी भ्रष्टाचाराने एवढ्या सगळ्या गोष्टी ग्रासलेल्या आहेत. त्यामुळं मराठी माणूस आता बाहेर पडत चालला आहे. आता कदाचित माझं बोलणं बऱ्याच लोकांना लागेल, त्यांना आवडणारही नाही, मला शिव्या देतील, ट्रोल करतील, काही करतील. ठीक आहे, जे आहे ते आहे, जे सत्य आहे ते आहे. ज्यांना कुणाला असं वाटत असेल की अजून ठीक आहे, अजून मराठी माणसं आहेत मुंबईमध्ये, त्यांनी एकदा बाहेर पडा आणि खरी परिस्थिती काय आहे ती बघा, आणि मग तुम्हाला पटेल. अहो, रेल्वेमध्ये जा किंवा कोणत्याही ठिकाणी जा, म्हणजे असं नाही की रेल्वेत प्रवास फक्त परप्रांतीय करतात, असं नाही. रेल्वेतल्या नोकऱ्यासुद्धा त्यांनाच मिळतात. इथल्या ज्या रेल्वेमधल्या ज्या काही जागा निघतात त्याची ॲडव्हर्टाईज कुठं होते? उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये. मग तुमचं राहिलं आहे का इथं? मराठी पेपरात कधी बघितलीत का कुठली जाहिरात निघाले की तुम्ही या, इथे तुम्हाला काम मिळेल, किंवा इथे तुम्ही वॅकन्सी आहे, तुम्ही इथं फॉर्म भरा? असं आहे का? कधी ऐकलं का? कुठं बघितलं का? म्हणजे नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे की इथल्या लोकांना काम मिळावंच नाही, हीच सगळी. आणि हे जे नेते आहेत ना, यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे. यांच्याच फक्त तिजोरी. हे जे म्हणतात ना की आम्हाला लोकांची सेवा करायची, आम्हाला लोकांची, अरे तुम्हाला जर लोकांची सेवाच करायची आहे ना, तर तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिकवून डॉक्टर इंजिनियर का नाही बनवलं आणि लोकांची फ्रीमध्ये सेवा करायला लावा ना? ते का नाही करत तुम्ही? तुम्ही तुमच्या मुलांना नेतेच का बनवता? म्हणजे तुम्ही नेते, तुमच्या मुलांनी पण नेते, तुमच्या बायकांनी पण नेतेच. म्हणजे सगळ्यांना तुम्हाला सरकारी पदच का पाहिजे? तुम्हाला जर लोकांची सेवाच करायची आहे तर तुम्ही बाकीच्या पण गोष्टी आहेत ना, दुसऱ्यांना चान्स द्या ना. तुम्हीच का सगळ्या गोष्टी करत चालल्यात? त्यामुळं काही नाही, राजकारण हा समाजसेवेचा भाग राहिला नाही. राजकारण हा फक्त आणि फक्त पैसा कमवण्याचे हे राहिलं आहे. त्यामुळं हे लोक फक्त पैशाच्या मागे लागलेत आणि हजारो करोड रुपये कमवतात. कोणीच यांना प्रश्न विचारत नाही की तुमच्याकडे 1000 करोड रुपये येते कुठून? 5 वर्षापूर्वी एखादा आमदार होतोय आणि 5 वर्षात त्याची प्रॉपर्टी 500 आणि 1000 करोड होते. कुठून होते, कसे होते, कुणाला विचारत नाही. आणि तुम्ही कुणाकडे न्याय मागायला जाऊ नका, तुमचा वेळ फुकट जाईल, कारण परिस्थिती राहिलीच नाही तशी न्याय मागण्यासारखी. त्यामुळं मी जे म्हणतो आहे ते खरी गोष्ट आहे. बघा, मुंबईत आता मराठी माणूस तुम्ही नावालाही शिल्लक राहिला नाही. जे काही थोडेफार उरलेत तेही लवकरात लवकर बाहेर पडतील अशी परिस्थिती आहे, आणि याला मराठी माणूस जबाबदार आहे. धन्यवाद.